नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय मुद्दा महाराष्ट्राचा हे बुलेटिन. अवतीभोवती घडामोडी अगदी वेगाने घडताना दिसत आहेत आणि त्याच सगळ्या जाणून घ्यायच्यात आपल्याला. त्यातल्याच एका बातमीने आपण सुरुवात करतोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे स्थापना दिवसाच्या निमित्तानं मुंबईत भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करतायत. तर दुसरी बातमी अशी आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत त्यांनी आपल्या शिर्डी दौऱ्याला जी ती सुरुवात केली आहे. आज शिर्डी दौऱ्यावर ते आहेत आणि त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या हस्ते नूतन पोलीस वसाहतीचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आणि त्याच दरम्यान ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद देखील तिथं साधतात. दोन्हीकडची दृश्य आपण बघतोय. एकीकडे शिर्डी दौऱ्यामध्ये अजित पवार बोलतात तर दुसरीकडे आता स्थापना दिवसाच्या निमित्ताने फडणवीस बोलतात. स्वकल्याणाचा अजेंडा हा देखील उघडा करून शेवटच्या माणसामध्ये जनजागृती करून यांना सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय आपली लढाई थांबणार नाही. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. जनतेचं सरकार, जनतेच्या हिताचं सरकार हे येत्या काळात आपण निश्चितपणे तयार करू आणि त्याकरता आवश्यक तो सगळा संघर्ष मुंबई आणि महाराष्ट्रात आपण उभा करू. हाच विश्वास स्थापना दिनाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपल्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आज मुंबईमध्ये 1200 कार्यक्रम होत आहेत. आपल्या राज्यामध्ये हजारो कार्यक्रम होत आहेत. सगळीकडे लोकांनी सामूहिक अशा प्रकारे माननीय मोदीजींचं भाषण ऐकलेलं आहे आणि आता प्रत्येक ठिकाणी मिरवणुकीनं आपण आपला हा दिवस साजरा करतो. त्यामुळे आता या कार्यक्रमानंतर आपली मिरवणूक आहे. प्रत्येकाने मिरवणुकीत सामील झालं पाहिजे. आपल्या आनंदाचा दिवस आहे, आनंद पर्व आहे. आपण मोर्चा करतो, मोर्चा नाही आहे, ही मिरवणूक आहे. त्यामुळे या मिरवणुकीमध्ये त्याच आनंदाने आपण सगळ्यांनी सम्मिलित व्हावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि माननीय मंगल प्रभात लोढाजींचे अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं. त्याबद्दल त्यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. काम करत असताना ह्या सगळ्या ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आता तुम्ही बघताय. कालच मुश्रीफ साहेब मला सांगत होते सकाळी आम्ही येताना की सांगलीत पाऊस झाला, कोल्हापूरला पाऊस झाला. ह्या दिवसात पाऊस कधी आपण बघितलाय का? परंतु कधी पाऊस पडतोय, अवकाळी पाऊस पडतोय, आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, पिकांचं नुकसान होतंय. द्राक्ष बागा असतील किंवा माझं आंब्याचे बागा असतील, ह्याचं नुकसान होतंय आणि ह्याच्यातून आपल्याला पुढच्या पिढीकरता पण योग्य दिशेने राज्याला न्यायचंय आणि ह्या सगळ्या संकटाच्या संदर्भात मुकाबला करत असताना ज्या ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये त्या व्यवस्थितपणे करण्याच्या बद्दल आपला सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं ध्यानामध्ये घ्यावी. इतर बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आमच्या कोरोना काळामध्ये पोलिसांनी जशी दमदार अशा प्रकारची कामगिरी केली, पोलिसांच्या बद्दल निश्चितपणे समाजाला आस्था आहे. पोलिसांनी पण कायदा सुव्यवस्था उत्तम राखण्याच्या करता जीव तोडून काम केलं पाहिजे. कधी कधी काही जण आपल्यातले असे काही बहादर निघतात, काहीतरी स्टेटमेंट करतात, कुठेतरी पत्र काढतात, कुठेतरी मीडियाला काही सांगतात. अरे सांगण्याचं काम आम्ही करू ना, तुम्हाला कुणी ही जबाबदारी दिली? तुम्ही कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडा. तुम्हाला काही सांगायचं असेल तर गृहमंत्र्याला सांगा, तुमचे 2 राज्यमंत्री आहेत त्यांना सांगा, तुम्ही ज्या भागात काम करता त्या पालकमंत्र्याला सांगा किंवा तिथल्या खासदार आमदारांना सांगा, ते सांगतील ना आम्हाला. ज्यांनी त्यांनी आपली आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. आणि या सगळ्या सुविधा देत असताना आपण पण पोलीस दलाच्या टॉप पासून बॉटम पर्यंत सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम करत असताना कुठेही पोलीस दलाला कमीपणा येईल किंवा आपल्या गृहमंत्र्यांना, आपल्या मुख्यमंत्र्यांना त्याच्यामध्ये कुठं शर्मेने मान खाली घालावी लागेल, अशा गोष्टी घडता कामा नयेत. हे मी अतिशय क्लिअर गृहमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो. परवा आमचं अधिवेशन संपलं अर्थसंकल्पीय, त्याच्यामध्ये कधी कधी दोन्ही बाजूचे सन्माननीय आमदार वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. लोकप्रतिनिधींना वाटतं आम्ही निवडून गेल्यानंतर आम्ही 3 ते 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो, आमचं ऐकलं गेलं पाहिजे. जरूर ते नियमाच्या चौकटीमध्ये बसत असेल, ते कुणावर अन्याय करणारं नसेल, कुणावर अन्याय झालेला त्याच्यातनं दूर होणार असेल, तर अशा गोष्टी खासदार आमदारांच्या पण ऐकल्या गेल्या पाहिजे. त्याबद्दलही दुमत असायचं कारण नाही. पण हे सगळ्या गोष्टी करत असताना कुणाच्या तरी राजकीय दबावाला बळी पडून
हे गोष्टी घडता कामा नये. सरकार येत असतात, सरकार जात असतात. पोलीस यंत्रणा शेवटपर्यंत आपलं काम करत असते. आणि यावेळेस पोलीस दलाला मला सांगायचं आहे की गृहमंत्र्यांनी तुमच्या जी चर्चा निघालेली होती, विरोधी पक्षाने मला वाटतं अंतिम आठवडा प्रस्ताव का एक चर्चा दिलेली होती, त्याच्यामध्ये गृहमंत्र्यांनी क्लिअर तुमची बाजू घेतली, पोलीस दलाची बाजू घेतली आणि सांगितलं मी गृहमंत्री म्हणून माझ्या पोलीस दलाच्या पाठीशी मजबूतीनं उभा आहे आणि उभा राहणार. हा शब्द त्यांनी त्या ठिकाणी दिलाय. ह्या शब्दाला कुठं आपण अडचण येऊन देऊ नका, आपण त्याच्यामध्ये कमीपणा येऊन देऊ नका. तुमचे इतर अनेक प्रकारचे प्रश्न, कारण मी पण ग्रामीण भागातनं पुढे आलेला एक कार्यकर्ता आहे. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस पवार साहेबांनी स्वतःच्या राजकीय जीवनाची सुरुवात करताना गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी सुरुवात केली. पोलीस दलाची फार बारकाईनं खडानखडा त्यांना माहिती आहे, अनुभव आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या जोरावर काय आपण पोलीस दलाला दिलं पाहिजे, काय आणखीन महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजे. करोनाच्या काळामध्ये थोडंसं आर्थिक आमच्या लोकांची ओढाताण होत होती, परंतु आता बरंचसं चित्र क्लिअर झालेलं आहे. आम्ही रिसोर्सेस वाढवण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं करत असताना क्राईम कमी करण्याच्या करता आपल्या सगळ्या दलांनी मिळून एकमेकाला साथ दिली तर त्याच्यातून राज्याचं उत्पन्न वाढण्यामध्ये मदत होते, राज्यातल्या विकास व्हायला त्याच्यातनं मदत होते, लोकांच्या मध्ये मेसेज जातो, देशात मेसेज जातो की राज्यामध्ये जर खरी कायदा सुव्यवस्था कुठे आहे तर ती महाराष्ट्रात आहे. पण यदा कदाचित कालच्यासारखी नांदेडला घटना घडली तर लोक लगेच म्हणतात अरे बिहारसारखं इथं सुरू झालं काय. हे पण होता कामा नये. त्याच्यामुळं आपल्या इथं चुकीचा वागणारा जो वर्ग आहे पोलिसांना सगळी माहिती असते. इथंभूत सगळ्याची अंडी पिल्लं पोलिसांना माहिती असतात आणि त्याच्यामुळं कोण चुकीचं वागत असेल तर तो कुठल्या सत्ताधारी पक्षाचा आहे का तो विरोधी पक्षाचा आहे का आणखीन तो कुठला NGO चालवतो याचा विचार न करता तो चुकीचा असेल तर त्याला योग्य पद्धतीनं आपल्या कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून हे रोखलं पाहिजे, अशाही प्रकारची सूचना. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी अशी हाती येते की संपकरी कामगारांनी तातडीनं कामावरती रुजू व्हावं असं आता खुद्द हायकोर्टानं म्हटलेलं आहे. मुंबई हायकोर्टानं तसं बजावलंय त्यांनी या सगळ्या कामगारांना. तुमच्या समस्या सर्वांनी शांतपणे ऐकल्या, आम्ही कधीही तुमच्यावर कारवाईचे आदेश दिलेले नाहीत असं देखील हायकोर्टाने स्पष्ट केलंय. याचाच अर्थ आता काही करून कर्मचाऱ्यांना ST कामगारांना कामावरती पुन्हा एकदा रुजू व्हावंच लागेल असं एकूण हायकोर्टाने त्यांना सुचवलंय. संपकऱ्यांनी तातडीनं कामावरती रुजू व्हावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. अजित, काय म्हटलं हायकोर्टाने? काल राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयामध्ये माहिती देण्यात आली की जो समितीचा अहवाल आहे तो सरकारनं मंजूर केलेला आहे. मात्र त्यातल्या ज्या 5 मागण्या आहेत, 5 पैकी एक मागणी जी आहे ती महत्वाची मागणी होती विलिनीकरणाची. सर्व कर्मचाऱ्यांचं म्हणजे संपूर्ण एसटीचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, शासनानं विलिनीकरण करण्यात यावं अशी जी मागणी होती ती मागणी मात्र सरकारने फेटाळलेली आहे. ती माहिती न्यायालयामध्ये दिल्यानंतर आज त्यावर सुनावणी सुरू झाली. या सुनावणीमध्ये सुरुवातीलाच हायकोर्टाने स्पष्ट केलं की तुमच्या सर्व बाजू ज्या आहेत त्या मी ऐकून घेतलेल्या आहेत. तुमच्या जगण्याचं साधन जे आहे ते काढून घेतलं जाऊ नये हे हा आमचा प्रयत्न अगदी सुरुवातीपासून आहे. पण काही समस्यांवरती उपाय मिळण्याकरता वेळ लागतो, त्यामुळे त्यानंतर आर्थिक निकषांच्या आधारावर सरकार योग्य तो निर्णय घेईलच. पण सध्या तुम्ही कामावर रुजू व्हा, कारण का तुमचेही हाल होत आहेत, लोकांचेही हाल होत आहेत. आणि अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर थेट जाऊयात, देवेंद्र फडणवीस बोलतायत तिथे. परिवारवादी पार्ट्या आहेत त्यांनी लोकशाहीला कसं आव्हान दिलंय आणि त्याचा कसा मुकाबला करावा लागेल याही संदर्भात माननीय मोदीजींनी आज या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की एक नवीन प्रेरणा घेऊन, एक नवीन ऊर्जा घेऊन भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पुन्हा एकदा मैदानात उतरतोय. आणि आम्ही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारत देशाची सेवा करण्याकरता यापुढेही कटिबद्ध असू.
संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली, त्याच्यानंतर ते असं म्हणतात की माझा हरेल पांडा करण्याचा प्रयत्न भाजपकडनं होते, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? असं आहे की काही लोकांचा प्रयत्न असा असतो की नख कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न ते करतात. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांचं लक्ष वेधून घेण्याकरता या सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. खरं म्हणजे आमच्या अनेक नेत्यांच्या घराच्या आतमध्ये माणसं घुसून त्याची मापं घेऊन नसलेल्या नोटिशी देण्याचं काम झालं तरी देखील आम्ही हाच भूमिका घेतली की ठीक आहे, तुम्ही काय करत असाल आम्ही कायद्याने त्याचा मुकाबला करू. त्यामुळे या ठिकाणी तर जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर नोटिसेस मिळालेल्या आहेत, त्याचं कायद्याने त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. भावनात्मक उत्तर देऊन लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही. संजय राऊत जिस तरीके से असं म्हणतात की INS विक्रांत ज्या पत्रावर चालचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन केलं, उपमुख्यमंत्री पोहोचले, त्याच पूर्ण प्रकरणामध्ये ही कारवाई दिसते. त्याबद्दल हे असं आहे की पत्रावाला चाळ जी आहे ही गरीब मराठी माणसाचा हा एक प्रश्न होता की जो अनेक वर्ष याकरता भिजत पडला की ज्यांनी स्वतःला त्यांचा मसीहा घोषित केलं होतं त्या लोकांनीच त्यांचे सगळे इंटरेस्ट कॉम्प्रोमाइज केले आणि बिल्डरांच्या घशामध्ये हे टाकलं. खरं म्हणजे जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी या संदर्भातल्या सगळ्या कारवाया मी केल्या आणि त्या संदर्भात FIR करण्यापासून तर म्हाडाने याचं बांधकाम करावं इथपर्यंत सगळे निर्णय मी घेतले. पण आता त्याचं काम सुरू झालं आहे. पण त्याचवेळी आता या कारवाईतनं हा पर्दाफाश होतो आहे की मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं आणि मराठी माणसालाच लुटायचं हा धंदा या मुंबईमध्ये कोण करताय हे आता स्पष्ट होतं. संजय राऊत के ऊपर एसटीची जिस हिअरिंग तरीके से सुरू आहे कारवाई हुई, आणि हिअरिंग मध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे की एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही कामावरती काढू नका आणि एसटी कर्मचाऱ्यांनी आता आंदोलन सोडून आता लवकर कामावर रुजू व्हावं, कारण की शेकडोने हजारो जणांना परिवहन खात्याने एसटी मधून कर्मचाऱ्यांना काढलंय. असं आहे की माननीय हायकोर्टाने काय म्हटलंय मी बघितलं नाही, पण हे म्हटलं असेल तर मी त्यांचे आभार मानतो. कारण ST कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे वागणूक हे सरकार देत आहे हे योग्य नाही आहे. सरकारने यातनं मार्ग काढायचाच नाही असा इगो तयार केलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न चिघळतो. ईडी कारवाईनंतर संजय राऊतांना सत्यमेव जयते का म्हणावं लागतंय? त्यांना विचारा. ज्या पद्धतीने संजय राऊत म्हणाले की माझा कष्टाचा पैसा आहे, मी कष्टाने सगळं कमवलेलं आहे, 8 प्लॉट नव्हे तर फक्त 1 एकर जमीन पण नसेल, मात्र तरी सुद्धा ईडी घुसवतात आणि जर सिद्ध झालं तर राजकारण सोडून टाकेल, भाजपाला. मला असं वाटतं की याच्यावर पुरेसं उत्तर मी दिलं आहे. एवढं महत्त्व देण्याचं कारण नाही. आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की मनसे ही भाजपची सी टीम आहे, थेट त्यांनी. असं आहे की माझा त्यांना सवाल एवढाच आहे किंवा शिवसेनेला सवाल आहे की तुम्ही काँग्रेस NCPची कितवी टीम आहात? C आहात, B आहात, D आहात की Z आहात? एक मुख्यमंत्री पद घेऊन संपूर्ण पक्षाची काय अवस्था केलेली आहे. आता पक्ष B टीम C टीम देखील राहिलेलं नाही. पहिले आपलं जरा बघा, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसरीकडे पाहायचं वाकून, हे बंद करा. हिंदी में जानना चाहेंगे कि संजय राउत के ऊपर जिस तरीके से एक मराठी द्या. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोडली आणि त्यांनी टीका केली की शेतकऱ्यांचा मुद्दा सोडवल्यामुळे सोडला. नेमकं राजू शेट्टी सोडण्याचं कारण काय झालं? मला असं वाटतं की महाविकास आघाडीसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा होता. राजू शेट्टी यांचं संपूर्ण राजकारण जे आहे ते सत्तेच्या विरोधात लढण्यामध्ये होतं आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस, सन्मान्य श्री शरद पवारजी यांचं जे राजकारण आहे त्या राजकारणाला विरोध केला म्हणून राजू शेट्टींच्या पाठीमागे लोक आले आणि त्यांच्यासोबत राजू शेट्टी गेल्यामुळे राजू शेट्टींच्या प्रतिमेवरही परिणाम झाला, विश्वासार्हतेवरही परिणाम झाला आणि मला असं वाटतं की हा त्यांनी घेतलेला निर्णय योग्य निर्णय आहे. ठीक आहे, ते थर्ड फ्रंट करतील, फोर्थ फ्रंट करतील, आमच्या विरुद्ध बोलतील, जे काय करायचं असेल ते करतील. पण मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्यांना सोबत घेऊन संपवण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडी आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता, आता ते त्यांच्या लक्षात आलेलं दिसत आहे आणि त्यामुळे ते बाहेर पडलेले आहेत
आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. राजनीतिक बदले की भावना के तहत कार्रवाई की गई, ऐसा आरोप संजय राउत ने लगाया, क्या कहेंगे? देखिए, ऐसी कार्रवाई होने के बाद अलग अलग प्रकार के आरोप वो करते रहते हैं. मैं सवाल पूछना चाहता हूँ, हमारे नेताओं के घर में अधिकारियों को भेजकर उसका नाप लेकर जहाँ कोई भी गलती नहीं है ऐसी जगह पर भी कार्रवाई करने का काम ये करते हैं, तो हम कहते हैं कि ठीक है, अगर ये कार्रवाई हो रही है तो हम लोग कोर्ट जाएंगे, हमारा न्यायालय पर पूरा विश्वास है. लेकिन जब ईडी डॉक्यूमेंट्री एविडेंस के आधार पर, ट्रांजैक्शंस के आधार पर और डिजिटल फुटप्रिंट के आधार पर कोई कार्रवाई करती है तो ईडी को कोसा जाता है. ये एक प्रकार की इनकी रणनीति है. मुझे ऐसा लगता है कि उन्होंने ही शुड कम क्लीन. देवेंद्र जी, जिस तरीके से लाउड स्पीकर को लेकर आपके मुंबई के तमाम सारे नेताओं ने कई जगहों पर शिकायत की, पुलिस कमिश्नर से मुलाकात की, सरकार के लोग कह रहे हैं कि आप यहाँ पर बीएमसी चुनाव है इसलिए हिंदू मुस्लिम लाने की कोशिश कर रहे हैं. देखिए, सवाल ये है कि लाउड स्पीकर का मुद्दा ये माननीय उच्च न्यायालय ने एक निर्णय के तहत कहा हुआ मुद्दा है. ये कोई किसी केवल पार्टी ने कहा है, किसी ने केवल इसके ऊपर कोई आंदोलन किया है, यहाँ तक ये सीमित नहीं है. तो इसके ऊपर बहुत ही स्पष्ट निर्णय ये उच्च न्यायालय ने दिया हुआ है और उस निर्णय को भी माना नहीं जाता. मैं तो ऐसा मानता हूँ कि ऐसे समय उच्च न्यायालय के निर्णय का पालन करने की जिम्मेवारी सरकार की होती है. किरीट सोमय्यांच्या बाबत संजय राऊत यांनी आज म्हटलं आहे की त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. विक्रांत प्रकरणामध्ये त्यांनी पैसे गोळा केले आणि राजभवनला दिले नाही, हे उघड होते. असे अनेक हास्यास्पद अशा प्रकारचे आरोप किरीट सोमय्यांवर गेले वर्षभर 6 महिने संजय राऊत आणि शिवसेना आणि वेगवेगळे पक्ष लावत आहेत. कुठल्याच आरोपाचा पुरावा ते देऊ शकलेले नाहीत. खरं म्हणजे इतका प्रयत्न त्यांनी किरीट सोमय्यांवर आणि त्यांच्या मुलावर FIR दाखल करण्याचा केला. प्रचंड दबाव पोलिसांवर देखील आणला, पण त्यावेळी पोलिसांनी सांगितलं की हे शक्य नाही आहे, अशा प्रकारची चुकीची कारवाई करता येत नाही. म्हणून आता हा एक नवीन प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. आम्हाला याच्या पुढच्या त्यांचं काय स्ट्रॅटेजी आहे त्याचीही कल्पना आहे. ते कुठे गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहेत, कुठे कुठे ते तक्रारी देणार आहेत, त्यातनं काय दबाव आणणार आहेत, या सगळ्या गोष्टीची आम्हाला पूर्ण माहिती आहे. परंतु काळजी करायचं कारण नाही. अशा प्रकारे त्यांनी कितीही दबावाची राजनीती केली तरी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं किरीट सोमय्याही बंद करणार नाही आणि भाजपही बंद करणार नाही. पेट्रोल डीजल की कीमतों को लेकर जिस तरीके से कांग्रेस अभिषेक, हनुमान चालीसा बजा रहे, लाउड स्पीकर्स को जब्त किया जा रहा है, नेताओं को हिरासत में लिया जा रहा है, इसको आप किस तरह से देखते हैं? सूडो सेक्युलर्स की लाइन में उद्धव ठाकरे जी भी शामिल हो गए, ऐसा ध्यान में आता है. क्योंकि हाईकोर्ट के कहने के बाद भी वे लाउड स्पीकर पर कार्रवाई नहीं करते, लेकिन हनुमान चालीसा के लाउड स्पीकर उनके राज में जब्त होते हैं. तो इसका सीधा मतलब ये है कि अब सूडो सेक्युलर्स की राजनीति में उद्धव ठाकरे जी भी शामिल हो गए. पेट्रोल डीजल की बढ़ती कीमतों को लेकर आज पेट्रोल डीजल की बढ़ती कीमतों को लेकर आज मुंबई में आंदोलन हो रहा है. कल नाना पटोले ने पूरे राज्य भर में आंदोलन के लिए कहा, इसको कैसे देखें? कल ही आप में से कुछ चैनल्स ने दिखाया कि पेट्रोल की जो कीमत महाराष्ट्र में है उसमें से 52 रुपया महाराष्ट्र की सरकार को जा रहा है. 52 रुपया. तो ये कितने ढोंगी लोग हैं. ये ढोंगी लोग केंद्र सरकार के खिलाफ आंदोलन करते हैं और अपने राज्य सरकार के खिलाफ बोलने को तैयार नहीं है. अरे 52 रुपये में से कर दीजिए ना 25 रुपये कम. किसने आपको रोका है? 5 रुपये तो कम कीजिए. आप नहीं कर सकते क्योंकि आपको पूरी राजनीति करनी है. इसलिए मुझे ऐसा लगता है ये ढोंगियों का ढोंग जनता के सामने खुला हो गया है. नौटंकी है. यानंतर इथं वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. हकालपट्टी केली तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर युद्ध गुन्ह्यांसाठी खटला चालवला पाहिजे अशी मागणी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केली आहे.
बुचामधल्या अत्याचारामध्ये अंदाजे 300 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली. रशियन सैन्यानं अत्याचार केलेल्या सर्व जागांचा आम्ही शोध घेतोय. अजूनही सर्व जागांचा शोध पूर्ण झालेला नाही असंही ते म्हणालेत. नागरिकांवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट दिसतंय. युद्ध सुरू झाल्यापासून झेलेन्स्की राजधानी कीव्ह बाहेर पडून आता बुचा या शहराला काल त्यांनी भेट दिली. आमचं लष्करी सैन्य आणि नागरिकांनी जर देशाचं संरक्षण केलं नसतं तर युक्रेनच्या सर्व भागात यापेक्षाही अधिक हिंसाचार झाला असता असंही ते म्हणाले. या क्रौर्यामुळे रशियावर आणखी निर्बंध घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बुचा परिसरात सर्वत्र विध्वंसाच्या खुणा दिसत आहेत. रस्त्यांवर लष्करी वाहनं पडलेली दिसत आहेत. इथल्या मदत केंद्रावर भेट देण्याआधी झेलेन्स्की यांनी या सगळ्या परिसराची पाहणी केली. या भागातील वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी नागरिक करत आहेत. आतापर्यंत 410 नागरिकांचे मृतदेह सापडलेत अशी माहिती इथल्या तपास अधिकाऱ्यांनी दिली. जगभरातल्या नेत्यांनी या क्रौर्यामुळे रशियावर कठोर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. बुचामध्ये रशियानं केलेल्या हिंसाचार पाहता कठोरातले कठोर निर्बंध घालण्याची मागणी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी केली. पोलंडची राजधानी वॉर्सामध्ये ते बोलत होते. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लीज ट्रूस यांच्याशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी हा संवाद साधला. युद्ध गुन्ह्यांबद्दल जगभरातून रशियाचा निषेध केला जातोय. बुचा इथल्या रस्त्यांवर सापडलेल्या मृतदेहांवर खूप जवळून गोळीबार झाल्याच्या खुणा दिसत आहेत असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. काल म्हणजे सोमवारी बुचामध्ये आणखी मृतदेह सापडल्याचं समोर येतं. एका कंपाऊंडमध्ये काही अंतरावर 9 मृतदेह सापडलेत. रशियानं ज्या जागेचा सैनिक तळ म्हणून म्हणजे लष्करी तळ म्हणून वापर केला त्याच भागात मृतदेहांचे म्हणजे 4 मृतदेहांचे अवशेष सापडलेत असं असोसिएटेड प्रेसच्या पत्रकारांनी स्वतः पाहिलंय. आपल्याच नातेवाईकांचे या अवस्थेतले मृतदेह पाहून कुटुंबियांचे अश्रू थांबत नाहीयेत. काही नागरिकांवर गोळीबार करून त्यांना जाळण्यात आल्याचं भयंकर दृश्य ते पाहावं लागतंय. राहत होते त्याच जागेच्या परिसरात मृतदेहांच्या अवशेषांचं दहन या नागरिकांना करावं लागतंय. आपल्याच नागरिकांचा दफनविधी करण्याचा अत्यंत कठीण प्रसंग नागरिकांवर आलाय. युद्धामध्ये नवऱ्याला गमावलेल्या एका स्त्रीनं दोन्ही देशांनी आता शांतता कराराचा विचार करण्याची विनंती केली आहे. काही मृतदेह शहराच्या मध्यभागी असलेल्या चर्चच्या मैदानात एका सामूहिक कबरीत दफन करण्यात येत आहेत. चर्चच्या धर्मगुरूंनी दिलेल्या माहितीनुसार 10 मार्चला किमान 68 जणांना दफन करण्यात आलंय. तान्या नेदाश्विन्सो यांनी यांचे पती वादिल यांना देखील यामध्ये गमावलंय. राजधानी कीव्हजवळच्या गावात शेजारी तैनात असलेल्या रशियन सैन्यानं त्यांच्या पतीला ताब्यात घेतलं होतं. रशियन सैन्य निघून गेलं आणि त्यानंतर त्याला आपल्या पतीचा मृतदेह इतर 2 मृतदेहांसह जवळच्याच इमारतीच्या तळघरात जाणाऱ्या पायऱ्यांच्या पाशी आढळला होता. हा रक्तरंजित संघर्ष संपवण्याची विनंती तानिया यांनी केली आहे. युक्रेनियन असो किंवा रशियन कुणाला आणि ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत एक महत्त्वाची बातमी अशी आहे की आज हायकोर्टानं थेट एसटी कर्मचाऱ्यांना सुनावलंय. त्यांना सांगितलंय की संपकरी कामगारांनी तातडीनं कामावरती रुजू व्हावं. तुमच्या समस्या सर्वांनी शांतपणे ऐकल्या. आम्ही कधीही तुमच्यावर कारवाईचे आदेश दिलेले नाहीयेत, पण आता लवकरात लवकर कामावरती उपस्थित व्हा, हजर व्हा असे आदेश देत एसटी कामगारांना हायकोर्टानं देऊ केलेत. कामगारांना एक संधी देणं गरजेचं आहे असं देखील हायकोर्टानं म्हटलंय. याबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित, आज हायकोर्टामध्ये नेमकं काय घडलं? हायकोर्टाने काय म्हटलं या संपाबाबत? विशाल, काल राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत न्यायालयामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या 5 पैकी 4 मागण्या मान्य केलेल्या आहेत. पण एक मागणी जी आहे, जी महत्वाची मागणी आहे विलिनीकरणाची, ती मागणी मात्र सरकारने मान्य केलेली नाहीये. हे वकिलांमार्फत राज्य सरकारने कोर्टामध्ये स्पष्ट केलं. त्यावर आज न्यायालयाने एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत त्यांच्यातर्फे जे वकील होते त्यांना हे स्पष्ट केलं की सरकारने तुमची विलिनीकरणाची मागणी जी आहे ती मान्य केलेली नाहीये. त्यामुळे संप जास्त ताणणं योग्य नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जर आपण संप ताणला तर तुम्हालाही त्रास होईल आणि लोकांनाही त्रास होईल. त्यामुळे कामावर रुजू व्हावं. सरकार तुमच्यावरती कोणत्या पद्धतीने कारवाई करणार नाही किंवा कशा पद्धतीने कारवाई करू नये याबाबत देखील आम्ही सरकारला सांगतो, विनंती करतो. अशा पद्धतीने हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. पुढे जाऊन मात्र राज्य सरकारचं हे म्हणणं आहे की आम्ही उद्या स्पष्ट करणार आहोत की कोणत्या कामगारांना आम्ही कामावर घेऊ किंवा कोणत्या कामगारांना कामावर घेणार नाही. कारण का ज्यांनी हिंसा केलेली आहे, ज्यांनी या सगळ्या संपाच्या नावाखाली काही कृत्य केलेले असं जे बेकायदेशीर कृत्य आहे अशा लोकांवरती आम्ही कारवाई करणार आहोत. पण कोणाला कामावर घेणार आहे आणि कोणाला कामावर घेणार नाहीये या बाबतीत उद्या जे आहे ते राज्य सरकार न्यायालयामध्ये स्पष्ट करणार आहे. त्यामुळे हायकोर्टाने देखील कामगारांना विनंती केलेली आहे की तुम्ही कामावरती रुजू व्हा आणि त्याच पद्धतीनं
सरकारला देखील निर्देश दिलेले आहेत की कोणत्या पद्धतीनं कारवाई करू नये. पण आता जो कायदेशीर पेच आहे तो कसा सोडवला जाईल हे उद्याच होईल. कारण का जर सरकार म्हटलं की संबंधित काही लोकांनी या संपादरम्यान हिंसा केलेली आहे, त्यामुळे कायद्याच्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, अशा काही घटना असतील तर या घटनांमध्ये मात्र जे संबंधित लोक आहेत त्यांना कामावर घेण्यात येईल की नाही किंवा कोणत्या पद्धतीची कारवाई केली जाईल हे उद्या स्पष्ट केल्यानंतर नेमकं कामगारांचा काय पवित्र असतो हे पाहावं लागेल. पण एकंदर आपण आज पाहिलं तर ज्या पद्धतीनं सरकारने विलिनीकरणाची मागणी अमान्य केलेली आहे ती लक्षात घेता आणि हे सर्व होऊन त्यानंतर कामगारांवरती म्हणजे कामगारांना पुन्हा कामावर न घेण्याबाबत सरकारने जो काही कायदेशीर मुद्दा उपस्थित केलेला आहे, ज्यांनी हिंसा केलेली आहे, त्यामुळे नक्कीच आता एसटी कर्मचारी जे आहेत ते कशा पद्धतीनं रिॲक्ट होत आहेत किंवा त्यांचं नेमकं काय म्हणणं असेल ते उद्या स्पष्ट होईल. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल अजित. आणि याच हायकोर्टाने आज सुनावणी घेत असताना जे म्हटलेलं आहे त्यावरती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. असेल तर मी त्यांचे आभार मानतो, कारण एसटी कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे वागणूक हे सरकार देत आहे हे योग्य नाही आहे. सरकारने यातनं मार्ग काढायचाच नाही असा इगो तयार केलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न चिघळतो. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.